हा दिली हा संजू चौधरी आम्ही हे बॅकपेनचे हा तो मुंदळ आहे एकदम सायलेंट होता हां नमस्ते जी गांधीजी आजो पुष्कळ वेळ झालं मला माहिती नाही याच्याकरता आले म्हणून केव्हा सांगत असतात हे का विजया ते हां विजयाला मी फोन केला होता या अंबा एक्सप्रेस 25 में मशीन गाड़ी लंबी हे आता घालायचं नाही चल भाई एक मिनट ऐसा नहीं तेरा फोटो के साथ घुटने पे ऐसा ऐसा नहीं चलता वही पेडिंग दोस्त है मतलब छोड़ के अरे चप्पल खोलना पड़ता है ये मालूम नहीं कितना पड़ता मालूम नहीं इच्छा थी गाड़ी भी खाने की इच्छा थी देखा मैंने स्किल बिलाई मेरी लड़की की शादी में भी ये आए थे बहुत अच्छा लगा चलो मैं आने आऊँ यहाँ की भी लड़की की शादी में आने वाला था ये बहुत खुशी हुई मेरे पायलट के इंस्टीट्यूट में पढ़ा बिल्कुल जीजू बोले था बाप रे हॅलो मी त्या शरदची म्हटलं तुझं फोन होता हा गाणं निघाला तुझं म्हटलं पुण्याला तो नागपूर ते तुम गेलतो ऐसा थोड़ी है वाला नहीं नहीं एवढे हमको तो मिली नहीं दादाजी गाड़ी हमको तो ढूंढ रहा है भूल जा रहा है बताइए मैं इधर ही ढूंढ रहा प्रोग्राम कैसा है क्या है क्या है जरा सब लोग खाता झलक दिखाना 50 यूं मिल गए मेरे को क्या ऐसा लगा ऐसा इसको ऐसा लगा क्या कोड था क्या भाई राइट साइड पाणी पिला म्हणजे
आता कोण यायचं हेलो हेलो पूरा धक्को बहुत आगे लेके बोला दिल्ली में भाई लेकर भाई लेके आए थे कितने ईमानदार है खाना मिल गया क्या हुआ दिलीप बेल बजा और गंजू पीटी करा सगळ्यांची ओळख करून देतो ना. सब लाइन से आओ लाइन से लेफ्ट करते करते चलो लाइन से लेफ्ट राइट लेफ्ट राइट वो मांगने का है चलो लाइन में आओ लाइन एक लाइन में आओ सब आओ बेटा आओ बेटा बहुत दादी बन गई चलो लाइन से आइए सर पहचान निकालते ऊपर कौन है हम लोग चलो मास्टर अपना दिलीप बाज संजय गावंडे अनिल आ गया इंग्रजी नहीं तेरे पहले अरे मैंने माय कमेंट करवाना ये आपका ड्यू का है मी नाव निकाल मेघना साने विजय साखळे शुभांगी कौन है शुभांगी विजय फुला तुम एक कालिदास लाटा सविता काळे आपका लोग आज तक कल्पना जोशी जो आपने मैसेज किया रानू चिल्लार मीनाक्षे मैंने वो पढ़ा वाणी संजय गावंडे संजीव चौधरी अनिल जीवन कालिदास लाटा उमेश खंडेलवाल विनोद भटकर यस सर विजय गोसर भारत मेहता प्रदीप भागलिया प्रवीण मिश्रा राजेंद्र पल्लेकर राजकुमार ध्यानकर उज्ज्वल इंगोले डॉक्टर काय बोलली का दीपक शाह हसमुख आदित्य महेश शाह दिलीप श्याम तावडिया राजेंद्र तापर वो देता ना मिर्ची वाला मिर्ची पाड़ लो हाँ कर दे दिलीप खत्री फोन करून त्यांनी हात उचलला आहे सुरुवातीला क्लासमेट्स होते पण आता बॅचमेट्स झाले जे जवळपास 6 ते 6 सेक्शनचे विद्यार्थी त्यावेळेसचे
त्यांच्याशी त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यापैकी जवळपास मला वाटतं आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे 104 त्याच्यामध्ये मेंबर्स आहेत आणि मी सुद्धा पहिले 3 मी मिस केले पण 5वी वेळेस मी इथे 9 वर्ष आहे मी अटेंड करतो आहे आणि दरवर्षी मला असं दिसतंय की दरवर्षी नवीन जण येतात बरेचसे कुठं पैसा करा पाहिजे सर मी दादा आले कमी नाही माझे कमी सर हा विजय भाई एकत्र राहिले या ठिकाणी प्रत्येकाला आपले अनुभव सांगायचे आहे या शाळेतले आणि शिक्षकाला थोडीफार माहिती पर्सनल माहिती आणि आजच्या पोझिशनपर्यंत सध्या एक आहे दोघेही सिनियर कॉलेजला मी आणि माझी मिसेस आणि यामध्ये पण सगळ्यात पहिले या ठिकाणी आलेल्या आपल्या मैत्रिणी आहे वास्तविक पाहता गृहिणी म्हटलं म्हणजे सगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात सगळ्या जबाबदाऱ्या सोडून सुद्धा त्या आज हजर झाल्या याच्याकरता सगळ्यांनी त्यांचं आपण अभिनंदन केलं जे दिलीप सोबत अगदी सुरुवातीपासून खंबीरपणे त्याला साथ देतात त्यांनी हे 9 वर्षापर्यंत त्यांनी ही आपला उपक्रम चालवत आणला त्यांचं सुद्धा काही आपल्या शाळेतले मित्र नाही आहेत या जगामध्ये तसं आज सध्या मला आठवण येत्या अनेक यायची अगदी मागच्या वर्षीपर्यंत होता त्यांनी सुद्धा दिलीपला अगदी शेवटपर्यंत मदत केली होती असे जे आपले मित्र आहेत त्यांचा आपण श्रद्धांजली वाहनाचा कार्यक्रम सगळ्यात शेवटी घेऊ आपण त्यांना तर या ठिकाणी एक वैशिष्ट्य म्हणजे पहिले जोड श्रद्धांजली दीपक गुप्ता अजून सविता साठे या सगळ्यांना आपण 2 मिनिटं उभं राहून आपण श्रद्धांजली आपण बालवाडीपासून 4थी पर्यंत होतो नंतर शाळेमध्ये माझा बेंचमेट म्हणजे श्याम काजळे तो नाही आहे तो सुद्धा नाही नंतर दीपक देशकर आम्ही बेंचमेट नंतर इथनं मी 12वीला VMBला गेलो तिथे BSc पर्यंत माझा बेंचमेट म्हणजे दादा काणे आमची खास तेव्हा गट्टी होती तर पूर्ण 12 साल अमरावतीच्या पद्धतीने थिएटरमध्ये आम्ही असायचो आणि तसं संध्याकाळी सुद्धा आम्ही त्याच्या घरी जायचो तिथून आम्ही इंग्लिश मूवीला जायचो तर सीता गीतापासून 10 कमांडमेंटपर्यंत सगळी सिनेमा आम्ही बघितले ते माझे जास्तीत जास्त अलंकार त्यानंतर आपला पर्सनल प्रवास जो आहे हा प्रत्येकाने सांगायचा आणि पहिल्यांदा आपण असं करू जे प्रथम येऊन आल्या त्यांचं आपण इंट्रोडक्शन पहिला खूप मत भरून आलेलं आहे दिलीप खत्री आणि टीम मी स्वागताला उभी होती आणि त्यांनी गुलाब पुष्प पाकळ्या असं आमचं स्वागत केलं आणि या शाळेचं दर्शन झालं खूप छान वाटलं तर आपण आजचा कार्यक्रम सुरू करतो आणि मग एकेकीची इंट्रोडक्शन मी पहिल्यांदाच इथे आले आणि एवढ्या सगळ्यांना भेटण्याची संधी मिळालेली आहे माझं नाव मेघना मेडेकर साने म्हणजे आता साने झालेलं आहे त्यामुळे मेघना साने नावाने मी काही कार्यक्रम किंवा सिरियलमध्ये कामं चित्रपटात कामं असं सुरू आहे माझं करिअर कलाकार म्हणून इकडे माझं MSc MA डिप्लोमा इन गांधी विचार दर्शन
काउन्सिलिंग वगैरे अशा काही डिग्र्या घेतल्या, पण यामध्ये जास्त रमले नाही अकॅडमिकमध्ये. तर कार्यक्रमच स्वतःचे सुरू केले आणि राज्यात आणि काही देशांमध्ये कार्यक्रम करत गेले. आज आपल्या सगळ्यांना भेटायची संधी मिळाली. आपले भले चेहरे बदलले पण त्याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे. देखना चाहिए कि जगह देखिए मैं सबको पहनता हूँ और बहुत सौ को चेहरे अनजाने भी हैं, तो आप आइए पहला नंबर मान दीजिए. सतीश शर्वानी, रेडीमेड की शॉप है मेरी वैसे, पूजा फैशन. 75 में मैट्रिक पास किया है. मैं हमने 77 में किया. 75 बनाया. बहुत धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद. मुझे मेरा दोस्त खास दोस्त विनोद भटकर, उन्होंने इसमें आइडिया, इसलिए मैं उनका आभार मानता हूँ कि उनकी वजह से मैं आप सबके साथ रहने का जुड़ पाया आपसे. सबसे पहले तो फ्रेंडशिप डे की सबको हार्दिक बधाई हो. और ये जो फंक्शन है सही में अविस्मरणीय फंक्शन रहेगा मेरे लिए, क्योंकि इतने सालों से अपन रहते कोई किसी को पहचान नहीं पाता है. आज मैं खाली ओमा को पहचानता हूँ. कुलकर्णी वो मेरे साथी वहाँ से ऐसा कुछ चेहरे ऐसे पहचान में आ रहे हैं. ये ऐसे योग से सब मिल पाते हैं. ये बहुत अच्छी बात है आपने जो ऐड किया, मुझे उसमें ऐड किया, इसलिए मैं आप सबका आपका नाम फिर से अतुल मेहता. मैं यहाँ 76 में 75 में 11th में था. 11, 12, 76, 77 हमारे बैच के बच्चे कितने हैं? दो बच्चे हैं, एक पूना में है और दूसरा पूना में पढ़ रहा है, एक जॉब पे है. आपका रहना रहना है श्रीकुंड पेट, अमरावती. और क्या करते हो? मेरा ट्रांसपोर्ट का काम है. गजू का नाम है गजू दीवाना. मेरी मोरी पारपांडे. मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि औरंगाबादला प्रॅक्टिस आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी ॲरेस्टोरिस्ट आहे आणि मुलगा इंजिनियर झाला आहे. पाचवी ते 12वी पर्यंत या शाळेत शिकले. एक मिनिट पहिले स्वागत ते करू द्या. या शाळेमध्ये मी आले आणि सगळ्यात जवळची मैत्रीण मीरा. इथे आल्याबरोबर फुल येऊन स्वागत झालं. फ्रेंडशिप डेच्या सगळ्यांना शुभेच्छाही देते. पण तेव्हा कोणी मुलांनी फुल दिलं नाही. मीराबरोबर शाळेत यायची. हॉस्टेल होतं तिथे राहत असे आणि तिथून मग मीराचं घर मध्ये होतं आणि मी यायची. तर तिथपासून 2 मुलं माझ्या मागे शाळेत सोडायचे. कधी काही बोलले नाही, पण त्यामुळे मी खूप घाबरत वर्गात बसलेली असायची की अशा प्रकारचे मुलं आपल्या वर्गात काय येतात मग. त्याची आता खूप दिवसांनी आठवण झाली. पण असं या शाळेतला हा अनुभव तो आहे. आणि दुसरा सर होते प्राचार्य त्यावेळी. मी जॉईन झाले आणि 15 ऑगस्ट आला. 15 ऑगस्टला सुट्टी मिळाली 2 दिवसाची. घरी पळून गेली. ती सुट्टी आहे तर घरी जावंसं वाटलं लगेच आणि गेले. तर त्याच्यानंतर सोमवारी सरांनी सगळ्यांना बोलावलं. खूप 15 ऑगस्टला ॲबसेंट होते त्यांनी आपल्याला ऑफिसमध्ये गेल्यानंतर सरांनी असं म्हटलं की 15 ऑगस्टला आयुष्यात याच्यापुढे कधी काही राहू नका. झेंडावंदन करणं तुमचं कर्तव्य आहे आणि कशा
कोणत्याही दृष्टीने ते चुकवू नका. किती महत्त्वाचं काम असलं तरी असं घरी जाऊन राहू नये. त्यामुळे तेव्हापासून आतापर्यंत झेंडावंदन कधीच चुकवलेलं नाही. मध्ये शिक्षण झालं ते लग्न झाल्यानंतर तावरी पहली बार आया। यहाँ पे 12वीं तक मैंने 10वीं तक कंप्लीट किया था, बाद में 11वीं कॉमर्स किया था। 5वीं से 10वीं बेच किया। यहाँ का फेमस क्लास था डी क्लास, उसके हम सब स्टूडेंट टीचर में ज़्यादा ही था। फिर उसके बाद मैंने हमारा पुस्तकी व्यवसाय कपड़े व्यवसाय में शामिल रहा। बाद में 93 से मैं पत्रकारिता क्षेत्र में आ गया था। मैंने 20 साल नागपुर से प्रकाशित हिंदी दैनिक नवभारत का 20 साल तक पत्रकारिता किया है। और अभी मैं छूट गया हुआ है। अभी मेरा प्रोसेस में है मेरा खुद का पेपर चालू करने का हिंदी दैनिक। और काफ़ी यहाँ से पहली बार परिचित हो रहे हैं हमारे। इसलिए कई बार से दिलीप भाई ने बोला था, लेकिन किसी कारणवश नहीं आ पाया। लेकिन अब मैं आपको अगले साल से स्कूल का मैं डायरेक्टर भी हूँ स्कूल का। तो अभी हमने भी ये तय किया हुआ है कि जो बायोडाटा जितने भी होते हैं वो सब कलेक्ट करके अब हमें मैंने बड़ा आयोजन ही करना है आज संस्था की तरफ से कि जो जितने पास आउट यहाँ पे स्टूडेंट है टूगेदर करना है। उस हिसाब से सब वैसे भी कॉन्टेक्ट में आ जाएंगे सर। जो बड़ी बड़ी पोस्ट आप है उनको भी कॉल करने आ जाएंगे। जैसे केशकर सागर ऐसे सबको हम कॉल करना है। हाँ बारावी पासून मी शाळेत सोबत जायचो, म्हणजे लहानपणापासून मित्र आहोत. मी मला नितीन महाशब्द नावात इथे 5वी ते 10वीपर्यंत शिक्षण कसं तरी झाला तो शिक्षणाची विशेष कसं तरी झालं शिक्षक नाही झालं. मी काय म्हणतो एम.कॉम केलेलं आहे असं म्हणजे ठीक आहे. हिंदुस्तान लिव्हरमध्ये जॉब करतो ॲज अ ट्रेनर, सेल्स ट्रेनर आहे मी. आणि माझा एरिया आहे मराठवाडा आणि विदर्भ. ठीक आहे. फॅमिलीबद्दल सांगायची म्हणजे एक चांगलीशी बायको आहे आणि मुलगी आहे. मुलीचं लग्न झालं ती बँगलोरला असते. मुलगा 1 महिन्यामध्ये पुण्याला जॉब करतो. सकाळची आठवण सांग ना. नाही मी कधी मिराज का द्यायचो कधी हिला द्यायचो. वो दंडी त्रुटि है ना उसकी दूसरा 1 मिनट। अरे अशोक भाई इधर देखो जरा। गांधी से यहाँ आकर थोड़ा बहुत चेहरा सभी गांधी जी का लगता है। यहाँ पर और भी किया है। मेरे 2 सुपुत्र पूना में है। बड़ा लड़का एम.कॉम और छोटा लड़का CA। और यहाँ आज सबसे पहले सभी को बधाई। बहुत ही अच्छा लगा। खासकर दिलीप जी को मेरी खास बधाई। इन्होंने कांटेक्ट किया सबसे पहले और आप सबकी मुलाकात हुई। ये कार्यक्रम और भी अगले साल और भी अच्छा हो और सभी ज़्यादा से ज़्यादा संख्या में जुड़े, ऐसी मेरी भावना है। और किसी को कमेंट करना तो जरूर करें। वो शेयर करने की सबकी अपेक्षा है। तो सबसे पहले अभी मतलब जो पहली बार आया उनका सब हो गया मेरे घर से। अभी जो बार बार आ रहे हैं तो कहाँ से शुरुआत करते हैं? आजा मी उज्ज्वल इंगोले 5वी ते 10वी पर्यंत वापरावं लागेल ना उज्ज्वल. मी उज्ज्वल उर्फ गजू इंगोले 5वी ते 10वी पर्यंत या शाळेत होतो. त्याच्यानंतर 11वी पर्यंत होतो. 11वीच्या नंतर मग शिवाजी सायन्समध्ये गेलो. तिथून मग नागपूर मेडिकल तर तिथे राहिलो. आणि मग MD अॅनेस्थेशिया राहून काहीच नाही. हा आणि मी शाळेतली गोष्ट सांगतो. जवळेकर मी आणि वाघ्या खूप भांडायचो, खूप मस्ती करायचो आणि टीचर आम्हाला तिघांना एकाच झटक्यात बाहेर काढायचो. आणि आता आम्ही तितकेच चांगले मित्र आहोत. म्हणजे आधीपासून तुमचा
असं म्हणणं आहे. त्याची अंगण मॅडम. 6वीत अंधळ मॅडम, 7वीत भगत सर, पाय मारायचे ते मागोडे सर मुक्कामी बोल मार काय मला काय म्हणतो बघ. माराचा परिणाम दिसत नाही म्हटलं. मी असाच होतो आधीपासून. सगळं सांगायला माहिती आहे का त्यावेळी पण पवार म्हणून सर होते मेघना खूप आवडीची होती म्हणून तू मार काय सरांची आवडती ही विजया. हा आता ती विजया सकाळी आहे, प्रमोशन झालं. पहिले ती काळे बिर्ला वारकर सर होते बिर्ला वारकर सर. तर सरांनी म्हणजे असे खूप चांगले टीचर आणि तो उज्ज्वल ढवळे होता. त्यांनी एका सरांच्या चांगल्या ऑलला बसायचं आणि दहावीत पण मला नाही आठवत आणि मला ते रेकॉर्डिंग नाही आहे ना. बहुत याद है कौन से टीचर ने क्या किया, कौन से टीचर ने क्या कैसा किया, कौन सा क्राइटेरिया ऐसा था उसका मेमोरी नक्कल करण्याने काय सिद्धार्थ विनायक हे माझं न तुटलेलं नाव आहे. सिद्धार्थ विनायक वडिलांचं नाव पद्माकर, त्याच्यामुळे सिद्धार्थ विनायक काणे हे माझं नाव. 5वी ते 11वी पर्यंत मी या शाळेमध्ये शिकलो आणि 11वी नंतर BMB मध्ये गेलो. तिथून मग MSc करायला नागपूरला गेलो आणि नागपूरला स्टॅटिस्टिक्स या विषयामध्ये MSc करून मग नागपूरच्या स्टॅटिस्टिक विभागामध्ये लेक्चरर म्हणून लागलो आणि त्यानंतर कालांतराने लेक्चररचा रीडरचा प्रोफेसर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट वगैरे हे सगळे प्रमोशन्स मिळत गेले. म्हणजे थोडक्यात अकॅडमिक फील्डमध्ये शिकवण्याचं काम पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला मी आयुष्यभर केलं आणि गेल्या 2-2.25 वर्षापासून नागपूर विद्यापीठाचा व्हाईस चान्सलर या पदावर आहे. हे झालं करिअरच्या बद्दल. थोडसे कुटुंबाबद्दल आणि मग शाळेबद्दल आठवणी सांगायच्या म्हटल्या थोड्याशा घेऊन आलेलो आठवणी आणि 1-2 मिनिटामध्ये सांगेन. सगळ्यांच्याच प्रमाणे एक चांगली बायको आणि एक मुलगा आणि एक मुलगी असा चौकोनी परिवार. मुलगा आणि मुलगी दोघांची लग्न झालेली आहेत. मुलगा लंडनला राहतो आणि मुलगी अमेरिकेत असते. त्याच्यामुळे भारतामध्ये मी आणि माझी बायको आणि माझे आईवडील पण माझ्याजवळ असतात. असे आम्ही 4 जण नागपूरला राहतो आणि अशा प्रकारे हे एकंदरीत आयुष्य समाधानकारक झालेलं आहे. आता राहिली ही शाळेची आठवण. ह्या शाळेमध्ये असंख्य आठवणी आहेत. मीरा माझ्या वर्गामध्ये अगदी बालक मंदिरापासून, ज्याला आजकाल ते KG वगैरे किंडर गार्डन म्हणतो, नर्सरी म्हणतो, त्यावेळेला बालक मंदिर म्हणायचो. वनिता समाजमध्ये तेव्हापासून मीरा आणि कदाचित आम्हाला बोलताही नसेल तेव्हा, तसं वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षीपासून हे आत्तापर्यंत मीरा माझ्याबरोबरच आहे. तिने सुद्धा स्टॅटिस्टिक्समध्ये MSc केलं, करिअर स्टॅटिस्टिक्समध्ये केलं. सुद्धा नागपूरला असते आणि मग वनिता समाजमधून आम्ही 5वीमध्ये या शाळेमध्ये आलो. 11वीपर्यंत या शाळेत होतो आणि असं करत ही माझी अगदी अतिशय जुनी मैत्रीण. उरलेल्या सगळ्या मैत्रिणी इथल्या आणि त्या काळामध्ये इथे अशा या साईडलाच मुली बसायच्या, इकडेच आम्ही बसायचो. साधारणतः मागच्या बेंचेसवर बसायला फार आवडायचं आणि तिथून जवळजवळ बऱ्याचपैकी मुली दिसायच्या. हिंमत व्हायची नाही मुलींची बोलायची. लक्षात ठेवताय तेच बेंचेस आहेत असं मला वाटतं. मग त्या जुन्या काळात असल्यामुळे या बेंचेसकडे जर बघितलं तर त्याची कंडिशन आता अशी आहे की बदलायला हवे, पण शाळेमध्ये बदललेले नाही. हाच फळा. आता ह्या सगळ्या गोष्टी तशा बघितल्या तर मॉडर्न शाळेसाठी आउटडेटेड झाल्या, पण या शाळेने जर टिकवून ठेवल्या त्यामुळे आपल्याला यायला इथे आवडतं. आणि गेल्या 7-8-10 दिवसापूर्वीची घटना, मेघना मेढेकरनी मला कॉन्टॅक्ट केला आणि त्या व्हॉट्सॲपवर तिने मला कॉन्टॅक्ट करून मेघना मेढेकर साने असं आहे म्हटलं. मेघना मेढेकर आमच्या वर्गामध्ये 3-4 वर्ष होती आणि अलुतकर, मेढेकर वगैरे वगैरे या ज्या मैत्रिणी होत्या या जरा स्टार मैत्रिणी नव्हत्या त्यावेळेला, या मुली वर्गातल्या या स्टार मुली होत्या. आम्हाला गावंडे वगैरे तर हे सगळे आम्ही फार चकलच करणारी मुलं क्लासमध्ये होतो.
या शिकण्यामध्ये फारसा आपल्याला इंटरेस्ट न राहता बाकीच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट राहायचा. तर मेघना मेडेकर आपल्याला अजूनही ओळखते हे म्हटल्या 2 मिनिटं सुखावून गेलो. बायकोला सांगितलं की बघ एक मेघना मेडेकर आमच्या वर्गात होती वगैरे. बायको म्हणाली जर तुमच्या वर्गातल्या मुलींचं संमेलन आहे म्हणून मी काही आज तुमच्याबरोबर येत नाही. पण आता सांगायला हरकत नाही या मुली काही मुली राहिल्या नाही, आता या आज्या झालेल्या असायला. असो, अशा या एकंदरीत चांगल्या वातावरणामध्ये मी आलो. खूप सगळ्यांच्या आठवणी आहेत. सर पिंपळगावकर सर, त्याच्यानंतर महाला सरांची गमिरी आता आठवण काढली. मी कुलगुरू झाल्यानंतर मला अनेक ठिकाणी लोक प्रमुख पाहुणा म्हणून बोलावतात. तसं एकदा मला 1-2 वर्षापूर्वी वर्ध्याला बोलावलं आणि वर्ध्याला महाराज सरांचा मुलगा कुठल्या तरी कॉलेजमध्ये आहे शिकवणारा. त्यांनी मला आपली ओळख करून दिली आणि मग माझ्या वडिलांनी तुम्हाला शाळेमध्ये शिकवलं आणि त्यांनी आवर्जून सांगायला सांगितलं म्हणून तो धडपड करत मला भेटायला आला. आणि आपल्या मोबाईलवरनं आपल्या वडिलांना त्यांनी कनेक्ट करून मला बोलायला लावलं. आणि मला सरांशी मी आत्ता 1-2 वर्षापूर्वी फोनवर बोललो. साहजिकच ते म्हातारे झालेले आहेत, पण बोलून छान वाटलं. आणि त्यावेळेचे महाराज सर आठवतात, गजुनी जराशी त्यांची नक्कल करून टाकली. आणि मी मेघना मेडेकरला त्या दिवशी म्हटलंही फोनवर आम्ही जेव्हा बोललो की आपल्याला हे टीचर्स होते वगैरे, तुला आठवतं काय, मला सर होते आणि ते मराठी शिकवायचे. मराठी शिकवणारा मास्तर हा किती अशुद्ध शिकवू शकतो याचं ते तंत्रज्ञान. हा, ते असं कोणी म्हटलं पायतो इकडे तिकडे पायतो चाल बोट उभा राय बाजूच्या तो पाय. अशा प्रकारे त्यांनी आम्हाला शिकवलं. हे दिंडी होय, म्हणजे ते दिंडी नावाचा एक ग्रामरमध्ये प्रकार होता. काय ना ग्रामर शिकवताना हे काय होय, हे दिंडी होय असं ते शिकवायचे. त्याच्यामुळे आम्हाला ते नेहमी लक्षात राहायचं. अनेक गोष्टी सर आपल्याला जे गणित शिकवायचे त्यावेळी त्यांचे टिपिकल त्या भिंगाचे म्हणजे अगदी त्या सोडा वॉटरच्या क्लासच्या चष्म्यातनं ते बघून आपल्याला सतत मारत राहायचे. भगत सर म्हणजे खेळून आलेलं आपण जे पीटीचा क्लास करून राहायचो तिथे असे उभे राहायचे. तिथे त्या बिल्डिंगमध्ये क्लास राहायचं. हातामध्ये डस्टबिन प्रत्येकाने हात सुरू करायचा, रप्पकर मारायचं आणि मग हातपर्यंत त्याच्यासाठी कारण विचारायची कोणाला. आणि मार खाल्ल्यावर क्लासमध्ये यायचं. त्याच्यामुळे असे मार पण खाल्लेले आहेत. एक मला जरा बऱ्यापैकी मोठा झाल्यावर मला असं वाटतं मी 10वीत असेल, आपल्याला SK शहा सर शिकवायचे. इंग्रजी शिकण्याचं इथे आपल्याला सगळ्यांना एक चान्स मिळाला आणि त्याच्यामुळे तो मजबूत पाया आहे. SK शहा सर आपल्याला खूप सुंदर इंग्लिश शिकवायचे. पण केव्हा तरी त्यांनी मला वर्गात उभं केलं आणि माझ्या कालपडामध्ये एक मारली. का मारली मला आता आठवत नाही, पण त्यावेळेला मुली वर्गात होत्या. तर ते फार वाईट वाटलं की एवढ्या आपला अपमान झाला. असो, पण सिद्धार्थ विनायक पद्माकर काणे असं जेव्हा मी नाव सांगायचो त्यावेळेला कदाचित मला अजूनही असं खात्री आहे की सिद्धार्थ विनायक नाव असणाऱ्या जगामध्ये मी एकमेव व्यक्ती असावा. सिद्धार्थ नाव असणारे हजारो लोक आहेत, विनायक नाव असणारे हजारो लोक आहेत. पण माझ्या आईवडिलांनी याला काबर जॉईन केलं, दुसरा नव्हता ना. हां, आणि म्हणून माझी पंचायत अशी व्हायची मला दोघांनी सिद्धार्थ विनायक पद्माकर काणे म्हणजे आजोबांचं नाव सांगायची पद्धत नसते. म्हणून काही जणांनी मला मारलं पण आहे आणि काही जणांनी दाटलं पण आहे. पण त्यावेळेला अशी हिंमत नसायची की सर हे माझं एकच नाव आहे, तुम्ही याला यू अंडरस्टँड दिस असं म्हणायची हिंमत नसायची. काणे असं नाव केलं आणि माझ्या 10वीच्या मार्कशीटवर माझं फक्त सिद्धार्थ नावच आहे. मग मात्र पुढे 12वी आणि ऑनवर्ड्स ते नाव सिद्धार्थ विनायक आहे. हे केवळ या शाळेमुळे, या शाळेने मला हे नाव असं बदलायला लागलं. बायको माझ्याबरोबर कधी नागपूर अमरावतीला आली असली तरी तिने केवळ तुम्ही तुमच्या वर्गातल्या मुलांबरोबर विशेषतः मुलींबरोबर रमा असं म्हटलं. आणि तिने मुली म्हटल्यामुळे तुम्ही कदाचित सुखवल्या असाल, चला आपल्याला मुली पण. ये पांडे मैडम तो हमको राखी बांधने के लिए सब लड़कियों को जबरदस्ती हमको राखी बांधने दिया और मार मार के भैया भैया बहन भाई का रिश्ता बांधने लगाया. हम तो आज तक पछता रहे उस जमाने से. सिर्फ हमारे जमाने का वो शिकार सक्सेसफुल रहा, बाकी हम सब फेल हो गए. तो कहीं ठीक है. उस जमाने में हमारे इसी क्लास में वाघमोड़े सर फिजिक्स पढ़ाया करते थे.
और बी के सर आते थे मॅथ्स के. तो बी के सर जब भी आए, आता मैं पुण्याहून आलो, नागपूरला चाललो. कभी ढंग से पढ़ाना नहीं. क्रांति सर मामा जी हमारे आते थे, ये तोड़फोड़ चटपटे सर के नाश्ते रहते थे. ट्यूशनों के ऊपर उनका वो अलग खोलका था, किसको हाथ से खिला रहे, किसको किसके हाथ से खा रहे. पर मैंने मेरे लाइफ में, मैं खुद टीचर हूँ, 35 साल से पढ़ा रहा हूँ, इतना लोकप्रिय टीचर मैंने आज तक नहीं देखा ज़्यादा गाँव. आज तक देखा नहीं मैंने. नहीं मामा सर बिल्कुल आज भी वो 100 बच्चों के ट्यूशन करते. और मेरे ख्याल से उन्होंने अपने आयुष्य में कम से कम तो भी 1000 डॉक्टर बनाए होंगे. मैंने तो कईयों को तो, क्योंकि मेरे पापा और माँ दवाखाने में बहुत बार काम पड़ा, बच्चों के लिए काम पड़ा. मुंबई से लेके औरंगाबाद से लेके नागपुर से लेके कहाँ का जाना नहीं पड़ा. पर सबके कहीं ना कहीं अमरावती से हम पहनते क्या, मणिमेश को पहनते क्या. एक ना एक बंदा मुझे मिला जिसने क्रांति सर का नाम लिया, कि सबने उनको, किसी ने नारायण क्रांति सर नहीं बोला, हम पहनते क्या, वो मामा के नाम से फेमस थे. अच्छी बात है, आज तक सबको बताना ये पुण्य के फल है. हमको याद आता आज भी, हमारे वाघबड़े सर ने, मैं यहाँ बैठा, मेरा शर्ट के ऊपर ऐसे ब्लैक पैचेस थे, मैं यूनिफॉर्म में नहीं था, खड़ा करके मारा. यूनिफॉर्म पहन के नहीं आया, क्योंकि मैं उनकी ट्यूशन नहीं लगाई थी. ये क्या शर्ट है, ये 2 पीस पहन के आया था. मैंने शर्ट खोल के बटन खोलने लगा, ले जाओ घर पे काम पड़ेगा. याद आता, सॉरी लगता, आज गुस्सा आता कि अपन नहीं बोलना चाहिए था टीचर के प्रति. पर वही मामा को हम याद करते. वही हमारे काटे सर थे, तारा काटे सर का नाम लिया क्या सर. अपने से कई बच्चे हिंदी मीडियम के होंगे. एक हमारे को आर्य सर थे, आर्य सर कट्टर कम्युनिस्ट आदमी थे, भगवान तो मानते नहीं थे, नास्तिक आदमी थे. हमको जो वैल्यूज दिए उन्होंने, संस्कार जो दिए, मैं तो कई बार मेरे लाइफ में उनकी बातें याद आती हैं. बहुत खुल के इसने बुलाया. अपमान के घूट कभी मिले कि नहीं मिले मालूम नहीं, पर मजाक नहीं है साहब. कि इसने बहुत कमजोर दिल के लोगों को मजबूत बनाया, रिश्ते जोड़ के. हमारे सबके जो है सो है, और दिलीप के कारण हमको हमारा बचपना फिर से याद आता. और यार क्या कंधा मिले किसको, यानी हमको हमारे बड़े लोगों का सहारा होना, बात होना, क्या होना. पर दोस्तों का अगर ऐसे महफिल मिल जाएगा तो हम जी जाए, कोई दिन जी जाए हो. तो दिलीप थैंक यू. और मैं आपको पहचान नहीं पाया. अच्छा, हमारे बैचमेट. अच्छा, इनका नए नए दोनों के इस तरह के लीजिए. आप सर इनको दीजिए, ये आपको देंगे. आप इनको दीजिए. अब आप अपना तारुफ कराइए. पहले आप करो, पेशे से अभी मेरा बिजनेस है फाइनेंस का, प्रॉपर्टी का, अमरावती का. मेरी शादी यवतमाल हुई है. 3 लड़कियाँ हैं मुझे. एक लड़की की शादी हो गई रायपुर में, एक हैदराबाद में बी किया तो सर्विस करती है, और एक बॉम्बे में CA है. और अभी मराठी टीचर के बारे में, हिंदी टीचर के बारे में बहुत कुछ बोला गया. मणिबाई में गुजराती टीचर भी थे. मला तुम्ही ओळखताही नाही पहिल्यापासून मला मणिबाई म्हणून नव्हतं. 5वी ते 10वी हिरा स्कूल मेनमध्ये होतो, आणि 11वी 12वी इथं शिकायला आलो. त्यामुळे 11वी 12वी पण मधले जे मित्र आहेत, जी शाळा आहे, त्या शाळेनं मला बोलावलं, आणि त्याचं श्रेय आमचे जे खत्री मित्र आहेत त्यांचं त्यांना जाते. मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. त्यांनी माझा शोध घेऊन, माझा नंबर घेऊन मला मागच्या वर्षी आग्रहात बोलावलं, पण मी काही आलो नाही. आणि यंदा मात्र आवर्जून आलो. हे त्यांचं जर श्रेय मी आहे, देतो त्यांना श्रेय. आणि माझा परिचय नाव तर तुम्हाला सांगितलं आहे. आम्ही B क्लासमध्ये होतो 12वीच्या, 11वी 12वीच्या. आणि त्यावेळी आमच्यावर अनेक मित्र दिसतात. हे सगळे अग्रवाल, गावंडेचं, इंगोलेचं, आणि विसरलो, कापवर, दही, खंडेलवाल, हे सगळे होते. आणि आमच्यात 3 जण आम्ही फार जवळचे होतो. एक आपला प्रफुल्ल कडू,
हे आमचे डेरंकर आणि एक कारमोरे होते आमचे. आम्ही सोबत 3 जण राहतो. माझ्यासोबत एक निवास करून मार्कंडे म्हणून आले होते, सुनील मार्कंडे. तर असं आमचं 2 वर्ष एकदम आल्यामुळे काय झालं की जास्त भूलमिल झालं नाही, पण तरी 2 वर्षात मित्र होतातच. आणि शाळेचे उपकार आमच्यावर आहेत, अनंत उपकार आहेत या शाळेचे. आणि याच्यामुळेच आम्ही आमचं करिअर बनलं. मोठ्या जे आज दिसतो आम्ही काही नोकऱ्या लागल्या आहेत, सगळ्या शिक्षणाचं महत्त्व आहेच आणि आपलंही फार महत्त्व आहे. आपल्याला परिचय झाला नाही, पण आज मात्र या निमित्तानं अशा भेटी झाल्या. मी आपल्या सर्वांचा आभार मानतो. आणि माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे मी 2 वर्ष इथे शिकलो, नंतर BSc पाठवून गेलो BME तापराच्या सोबत होते पाठवून. आणि तिकडे असं वाटलं होतं आपण डॉक्टर व्हावा. मी होतो या वर्षी म्हणजे आमच्या या मणिबाईच्या बॅचचे 35 जण इंजिनिअरिंग कॉलेजला गेले होते आणि मेडिकलला बरेच जण गेले होते. आम्हाला वाटलं पुढच्या वर्षी ॲडमिशन मिळेल आपल्याला, पण ती खंत तशीच राहिली. नंतर आपल्याला त्या लाईनला जायचंच नव्हतं. पुन्हा पॉलिटेक्निकमध्ये गेलो, 3 वर्ष पॉलिटेक्निक केलं 10वीच्या बेसिसवर. ते 3 वर्ष वाया गेले, 11वी BSc पाठवलं, कारण त्या ॲडमिशन 10वीच्या बेसिसवर होत्या. 10वी नंतर पॉलिटेक्निक केलं आणि मग नोकरी लागली, झालं. हे सगळं हे मित्र कुठल्या कुठे गेले, काही भेटी नाही गाठी नाही. हा योग आमच्या त्या खत्री साहेबांनी आणला आणि म्हणून त्यांचे पुन्हा आभार मानतो आपल्या खास अभिनंदन. इधर त्या सगळ्यांनी एक 2 मिनिटं बरं. या आज मला काही लोक त्याच्या पाया पडायला लागले. आम्हाला आज मुली म्हटल्याबद्दल खूप खूप आनंद झाला. पुष्पा वही शाळेत जा, मोठा हो, अभ्यास कर. याच्याबद्दल मला बोलायचं आहे. व्हॉट्सअपवरती आणि 2 इन्स्ट्रक्शन सांगितल्या होत्या, 2 नोटबुक आणि पांढरा शर्ट. आता कोण अड्रेस आलेला आहे. वैशिष्ट्य म्हणजे असं ही इतक्या वर्ष मागच्या वर्षी थोडासा हा नर्वस झाला होता. यादी असं म्हटलं होतं की मी पुढच्या वर्षी करणार नाही. ट्रीटमेंट झाली ती आणि असा अटॅक पुन्हा कधी येणार नाही अशी आपण पैसे तू बोलता नाही. मणिभाई गुजराती का विद्यार्थी हूँ. मेरे साथ में जो दोस्त थे मेरा ग्रुप था, नानू गांधी, मैं धनराज गुप्ता, विनोद जादविया और प्रमोद दौड़कर. हम चारों साथ में एक ग्रुप था. दिलीप को कहाँ से मेरा नंबर मिला पता नहीं. मैं 32 साल से बैंक ऑफ महाराष्ट्र के अंदर चीफ मैनेजर करके सीनियर मैनेजर करके कार्यरत हूँ. अभी कैंप शाखा के अंदर में कार्य कर रहा हूँ. दिलीप ने जब ये फंक्शन के बारे में मुझे बताया, मुझे बहुत अच्छा लगा. और सभी को ऐसा हो मैंने प्रेरित करने के लिए मैं दिलीप को हमारे पूरे ग्रुप के ओर से बधाई देता हूँ. ने बोला जैसा कि अभी मोदी बोला तो हम उनको आखिरी तक मोदी बोलने वाले हैं. आप उसकी फिक्र मत करो. जब भी गेट टुगेदर रहेगा तो हमारे क्लास के लड़के ही रहेंगे. शब्द दूसरा शब्द बोला नहीं है. फोन पे भी घर पे भी बात करते तो बोलते हमारे क्लास की लड़के आ रहे हैं, इतने लड़के आ रहे हैं. वो लास्ट तक जब भी चलेगा. पिछले साल मैंने बिल्कुल डिसाइड कर लिया था, मगर पहले मुझे कालिदास ने बोला कि नहीं करना ही है. फिर शुक्ला का फ़ोन आया, कब रख रहे हैं मेरे को बताओ, मेरे को आना है. फिर भरत मेहता का फ़ोन आया. फिर बाद में उनका तैयार होने के बाद क्या आ गया संजय, मैं भी हेल्प करता तो इसलिए मैंने किया. तो सब श्रेय उनको जाता है.
मैंने नहीं, मैंने सही में ये साल नाही, या आपल्या ग्रुपबद्दल जे अरेंजमेंट करावं लागतं त्याला त्याचे कष्ट त्याला वाटत नाही, पण हा ग्रुप जमला पाहिजे जास्तीत जास्त नंबर याच्याबद्दल तो अतिशय म्हणजे त्याचं मन आहे त्याच्यामध्ये, पॅशनेट आहे. म्हणून मी व्हॉट्सअपवरती सुद्धा एक अपील केलं होतं की जास्तीत जास्त लोकांनी या, कारण की याला जो आनंद मिळतो तो फक्त पार्टिसिपेशनचाच आहे, बाकी याला ते अरेंज करण्याचा काहीही कष्ट नाही, तो बिलकुल विचार नाही करत तो त्याला. इव्हन लेख जो लिहिला मी, त्यांनी मला 3 वर्षापूर्वी मी लिहिला होतो, 1 वर्ष मी लिहिलेला प्रेसला एकदा यांनी लिहिला तो छापलाच नाही. यावर्षी हा स्वतः गेला परत, त्यांनी आग्रा करून तो लेख छापून आणला. आणि बाकी न्यूजपेपरला सुद्धा इतरही न्यूजपेपरला त्यांनी न्यूज दिलेली आहे. तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की पुढच्या वर्षी सुद्धा जेव्हा हा आवाहन करेल तेव्हा व्हॉट्सअपवरती निदान मी येतो आहे एवढं जरी आपण सांगितलं तरी त्याचं समाधान होतं. कारण की जोपर्यंत तुमचा रिस्पॉन्स येत नाही तो अतिशय अस्वस्थ असतो. मी स्वतः गेलेला त्याकडे, अतिशय अस्वस्थ, म्हणजे ही इज व्हेरी पॅशनेट अबाउट आवर ग्रुप. और एक बात है, अभी ये बाहर कोई पत्रकार इनका इंटरव्यू ले रहा था, दिलीप का, वो पत्रकार ने बोला था कि मैं 10% भी रिटर्न नहीं कर पाता जो लोग यहाँ आते हैं उसका, वो जो अपेक्षा लेके आते उसका मैं 10% भी रिटर्न नहीं दे पाता, ये मुझे खंत है. कल मैं घर पे गया तो भाभी जी बता रहे थे कि इनके पैर में 4 दिन से बहुत दर्द है, चल भी नहीं पा रहे, डॉक्टर के पास गए. तो ये आणि रिस्पॉन्सही दिला. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियावरून आपला केडी आला होता, CJ सुद्धा आला होता. जे लोक येतात पार्टिसिपेट करतात, पण निदान जे लोकल आहेत विदर्भातले लोक जे आहेत त्यांनी यावं अशी किमान अपेक्षा असते. म्हणजे एखाद्या खूपच काही कामाला तर गोष्ट वेगळी जाता इतका बिझी असून सुद्धा तो येतोच, दरवर्षी येतो. असं प्रत्येकाने काढलं पाहिजे. आणि जे आलेले नाहीत आपल्यासोबत त्यांना सुद्धा तुम्ही कंपेल करा यायला, बस एवढंच सांगायचं. और अनिल ने लेख छपा है, प्रतिदिन में लेख बड़ा अच्छा लेख लिखा अनिल ने. अनिल राठी ने कल एक लेख छपाया था प्रतिदिन में, बहुत अच्छा लेख था. शाबाश, धन्यवाद. दिलीप भाऊ 4 दिवसापूर्वी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की ललिता साबळे, नाही मंगला साबळे आमच्यासोबत शिकलेली आहे, तिच्या घरी जायचं आहे. तिचं घर शोधताना पहिले आम्ही गेलो शिवकृपा कॉलनी, शंकरनगरच्या बाजूला आहे, तिथे काही मिळालं नाही पत्ता, तिथे कोणीच राहत नाही. मग आम्ही एक ते डॉक्टर साबळे आहे तिला फोन लावला, ती आमच्यावर ओरडली तुम्हाला नंबर कुठून मिळाला वगैरे वगैरे. मग नंतर आम्हाला अजून एक दुसरे साबळे होते, म्हणजे नाही पुन्हा यांनी कोणाला तरी फोन लावलं. मग विचारलं तर म्हणे नाही ती शिवकृपामध्ये नाही राहत, शिवछाया कॉलनीमध्ये राहते. मग आम्ही शिवछाया कॉलनीमध्ये गेलो, तिथे कळलं की ती तिथे पण राहत नाही, तिचं लग्न झालं. त्यावेळेस मी यांना म्हटले होतं, कारण आम्ही दोन वेळा 2 शेजाऱ्यांची दारं ठोठावली होती, त्यांनी काही दारच उघडलं नाही. मंगलांच्याकडे आम्ही जेव्हा गेलो तर त्यांनी पण दार उघडलं नव्हतं, कारण ती घरात नव्हती आणि तिचे मिस्टर सर्व्हिसवर आहेत, त्यामुळे घराला कुलूप होतं. पण ते आम्हाला असं वाटलंच नाही की घराला कुलूप आहे. मी दिलीपला म्हटलं यार छोड अब ये सब जान दे. पण त्याच वेळेस सौभाग्याने, दिलीपच्या सौभाग्याने आम्हाला पुन्हा एक मानकर म्हणून मॅडम होत्या, त्या वरती गच्चीवर काही काम करत होत्या, त्यांनी आम्हाला बघितलं, त्या खाली आल्या आणि मग त्यांनी आम्हाला तिचा पूर्ण पत्ता दिला, फोन नंबर दिला. मग दिलीप त्याच वेळेस फोनवर तिथेच बोलला. आम्हाला त्या बाईंनी हे पण सांगितलं की ती रायगडला मुलांकडे आत्ताच गेलेली आहे, तर त्यांनी म्हटलं की बा मी 10 तारखेला येईल. तर ही दिलीपची चिकाटी आहे, म्हणून आपण सगळे इथे एक आहोत. एक गोष्ट आवर्जून सांगतो की मला इथे यायला एक 5 मिनटं उशीर झाला गुलाबाची फुलं आणायला, ती जबाबदारी माझ्यावर होती दरवर्षीप्रमाणे. तर दिलीप स्वतः तिथे मार्केटमध्ये हजर. अरे मी म्हटलं बा मी आणतो ना, भरोसा नाही आहे का. आज फ्रेंडशिप डे असल्यामुळे म्हटलं मार्केटला खूप रश आहे म्हणून मी म्हणे नाही, मला तिथे काही लोक आले तर पहिले मला आधी देऊन दे. मी म्हटलं ठीक आहे तुम्ही घेऊन जा. तर ही जी तळमळ आहे आणि काय म्हणतात त्याला, प्रयत्नांची जी पराकाष्ठा आहे, तो ती बाय हार्ट, फ्रॉम द बॉटम ऑफ हार्ट तो करतो. ही अभिमानाची गोष्ट आहे आणि तो आपल्यामध्ये आहे आणि हे सतत त्याच्याचमुळे आपण इथे गोळा होतो. यासाठीच मी हे, म्हणजे हे दिलीप कधीच सांगत नसतो, ते मी सांगतो.
मैं दिलीप, सीजे और प्रवीण, हम 2 दिन रहे इनकी भिलाई में शादी में। बहुत हमको इतना जैसे घर का सरे का मान और बहुत अच्छा लगा। इतने प्रेम से बुलाता भी नहीं हमको कोई, जिन्होंने इतना आग्रह से बुलाया। पर विजय सबके सामने बोल रहा हूँ, अच्छी बात सबके सामने करना चाहिए। तो तारीफ आपकी, हम तारीफ कर रहे हैं आपकी हॉस्पिटलिटी, आपका अपनापन, थैंक यू। अलग ही अंदाज है मेरा बात कहने का, इसकी बात कहने का अंदाज देखा होगा। सबसे पीछे जाके बैठा हूँ, तुम क्या उठाओगे मुझे? सबसे हार के बैठा हूँ, तुम क्या हराओगे मुझे? इसका अंदाज ऐसा रहता है। अलग ही अंदाज है मेरा बात कहने का, जिससे भी शर्त लगाता हूँ हार जाता हूँ। हार के भी जीत जाता हूँ। अलग अंदाज है इसका हिसाब करने का, खोने को ही पाना समझता